24 ऑक्टोबर 2025 पिंपरी चिंचवडमधील माणिक कॉलनीचा शांत परिसर. रात्रीच्या अंधारात प्रत्येक घर झोपेच्या मिठीत हरवलेलं. पण एका घरात झोप नव्हे, तिथे होतं असं काही ज्याने संपूर्ण पुणे शहर हादरलं. त्या घरात राहत होते नकुल आनंद भोईर, 40 वर्षांचे, समाजकार्यात सक्रिय. त्यांच्या समाजसेवेबद्दल लोक त्यांचा सन्मान करायचे. पण त्यांच्या आयुष्यातला खरा संघर्ष घराच्या 4 भिंतीत सुरू होता. त्यांची पत्नी चैताली भोईर, वय 28 वर्ष, सुंदर, हुशार, आत्मविश्वासू, 2 लहान मुलांची आई. मुलगी 5 वर्षांची, मुलगा 2 वर्षांचा. बाहेरून पाहिलं तर हे घर आदर्श वाटायचं, पण आतून ते नातं संशयाने पोखरत चाललं होतं. खरं तर हे दोघंही एकमेकांना ओळखायचे. ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांचं लग्न झालं तेव्हा सगळं सुरेख होतं. नकुल नेहमी म्हणायचा, आपण एकत्र काहीतरी मोठं करू, समाजासाठी, लोकांसाठी. चैतालीही त्यावेळी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची. पण काळ जसा जसा गेला तसं आयुष्याचं रूप बदलत गेलं. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायची. नकुलचे सामाजिक कार्यक्रम, मीटिंग्स, लोकांशी सततचा संपर्क यामुळे घरात वेळ कमी पडायचा. चैतालीला वाटायचं, मी एकटी राहते, घर सांभाळते आणि तो बाहेर लोकांसाठी जगतो. घर, संसार, 2 मुलांची जबाबदारी यात नकुलचाही तणाव वाढला. पण नकुल गेल्या काही महिन्यांपासून बेचैन झाला होता. चैतालीच्या वागण्यातले बदल त्यांना खटकत होते. फोनवर लपून बोलणे, उशिरा बाहेर जाणे आणि वारंवार कोणाशी तरी चॅटिंग. नकुल यांना शंका येऊ लागली की पत्नीच्या आयुष्यात कोणीतरी दुसरा पुरुष आहे. आणि खरंच तेव्हाच चैतालीच्या आयुष्यात वयाने तिच्यापेक्षा लहान असणारा 21 वर्षीय तरुण आला होता. त्याचं नाव सिद्धार्थ पवार. छोट्या टॅटू पार्लरमध्ये काम करणारा. थोडा बेजबाबदार, पण गप्पांमध्ये तो मोहक होता. सुरुवातीला तो फक्त तिच्या ओळखींचा होता. मग मैत्री झाली आणि मैत्रीनं काही मर्यादा ओलांडल्या. सिद्धार्थ सोबत बोलताना चैतालीला वाटायचं की कोणीतरी तिला ऐकून घेतंय. नकुलचं कठोर वागणं आणि सिद्धार्थचा मवाळ स्वभाव, या 2 टोकांमध्ये ती तुटत गेली. एक दिवस नकुल अचानक घरी आल्यानंतर त्यानं बायकोला हसतच फोनवर बोलताना पाहिलं. हा सिद्धार्थ कोण, त्यानं तिला विचारलं. माझा मित्र आहे, तिनं सांगितलं. त्या क्षणानंतर त्यांच्या आयुष्यात वादाची आग विझलीच नाही. चैतालीनं सांगितलं, तो फक्त माझा मित्र आहे. पण नकुलच्या मनात संशयाचं झाड वाढत गेलं. त्या दिवसानंतर नकुल तिच्यावर लक्ष ठेवू लागला. ती कुठे जाते, कोणाशी बोलते, काय करते, सगळं तो पाहायचा. चैतालीला ते सहन होईना. तिला वाटलं, मी कैदेत आहे. नकुलने सुद्धा सुरुवातीला चैतालीला समजवण्याचा प्रयत्न केला. कुणाकडून कर्ज घेऊ नकोस, असं परपुरुषांसोबत बोलत जाऊ नकोस. चैताली, तुला मला काही सांगायचं आहे का, तुला काही त्रास आहे का? पण तिचं उत्तर नेहमीचं एकच, तुम्ही नेहमी संशय घेताय. नकुल, मला जगू तरी द्या शांततेनं. अशा वादांमुळे घराचं वातावरण दिवसेंदिवस ताणलेलं राहायचं. त्यांची 2 निरागस मुलं या सगळ्यात गोंधळलेली होती. नकुल आणि चैताली या दोघांचीही भांडणे वाढली होती. नकुल कधी कधी बायकोवर हातही उचलू लागला होता. पण इकडे चैतालीचा सिद्धार्थ सोबतचा अनैतिक नातं वाढतच चाललं होतं. ती प्रत्येक गोष्ट सिद्धार्थला सांगत होती. आपल्याला आता नवऱ्याचा त्रास सहन होत नाही म्हणत होती. तिच्यात आणि सिद्धार्थमध्ये त्या रात्रीही फोन झाला. 23 ऑक्टोबर 2025ची ती रात्र. घरात पुन्हा भांडण झालं. चैताली रडत होती. नकुल तावातावाने बोलत होता. माझा संशय खरा आहे, तुझे अनैतिक संबंध आहेत, तुम्हाला फसवलं, तू असं का केलं म्हणून तिच्यावर तो ओरडत होता. चैताली ही प्रत्युत्तरं देत होती. दोघांमधील अविश्वास इतका वाढला होता की बोलण्याची भाषा रागात बदलली. शेजाऱ्यांनी काही आवाज ऐकले, पण ते रोजचंच झालं होतं म्हणून कोणी लक्ष दिलं नाही. 24 ऑक्टोबरची पहाट नकुल आणि चैताली पुन्हा वाद घालत होते. नकुल संतापाने ओरडला, मी तुझ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठीच सगळं काही करत होतो, पण तू मला फसवलंस चैताली. राग, भीती आणि अपराधगंडाने ग्रासलेली चैताली काही क्षण शांत उभी राहिली. मग तिने जवळ पडलेली ओढणी उचलली आणि नकुलच्या गळ्याभोवती घट्ट आवळली. नकुल झटपटले, पण तिचा पकड सैल झाला नाही. काही क्षणात सगळं संपलं. चैताली थिजून गेली होती. तिच्या समोर तिच्या नवऱ्याचा मृतदेह पडला होता. 2 मुलं आतील खोलीत अजूनही शांत झोपेत होती.
तिनं काही वेळ काहीच केलं नाही. मग अपराधगंडाने थरथरत फोन उचलला आणि पोलिसांना कॉल केला. साहेब, मी माझ्या नवऱ्याचा खून केला आहे. चिंचवड पोलीस काही मिनिटातच तिथे पोहोचले. घरात नकुलचा मृतदेह, ओढणीवरील पुरावे आणि घाबरलेली चैताली. तिनं सर्व काही कबूल केलं. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं नवं धक्कादायक सत्य उघड होत गेलं. चैतालीच्या मोबाईलमधून सिद्धार्थ सोबतचे कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि काही फोटो पोलिसांच्या हाती लागले. तपासात असंही आढळलं की सिद्धार्थनंच तिला सगळं संपव असं सांगितलं होतं. पोलिसांनी सिद्धार्थ पवारलाही अटक केली. चौकशीत त्यानं सुरुवातीला नकार दिला, पण नंतर त्यानं मान्य केलं की त्यांच्या अनैतिक नातं होतं आणि नकुल त्यात आड येत होता. पोलिसांनी सिद्धार्थ विरुद्ध कलम 302 खून आणि 120 कट रचने अंतर्गत गुन्हा दाखल केला. दोघांनाही ताब्यात घेतलं गेलं. पुढील चौकशीत सिद्धार्थनं सांगितलं की नकुल सतत संशय घेत असल्याने चैताली तणावाखाली होती. त्यानं तिला त्याच्यापासून सुटका करा असं सांगितल्याचं मान्य केलं. नकुलचा अंत्यसंस्कार मोठ्या संख्येनं लोकांच्या उपस्थितीत झाला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण नकुल समाजासाठी झटणारे होते, पण स्वतःच्या घरातला संघर्ष त्यांना वाचवू शकला नाही. या घटनेनंतर समाजात मोठी खळबळ उडाली. लोक म्हणू लागले, संशय म्हणजे विष आहे. एका संशयाने घर उद्ध्वस्त झालं, 2 मुलं अनाथ झाली आणि 3 आयुष्य कायमचं बदलली. आजही माणिक कॉलनीतील त्या घरांच्या भिंतींवर नकुलचा आवाज घुमतो. म्हणतात, विश्वास गेला की सगळं संपतं. चैताली आणि सिद्धार्थ दोघंही आता तुरुंगात आहेत आणि तपास अजूनही सुरूच आहे. कधी एकेकाळी आनंदाने भरलेलं ते घर आता ओसाड झालं आहे. 2 लहानग्या जीवांना अजूनही कळलेलं नाही की त्यांचे आईवडील आता परत कधीच येणार नाहीत. समाज पुन्हा एकदा विचारात पडला. प्रेम, संशय आणि अहंकार यांची लढाई कधीच कोणाचंच भलं करत नाही. ही कथा केवळ एका हत्येची नाही, ती आहे एका नात्याच्या मृत्यूची, एका विश्वासाच्या तुटण्याची आणि एका स्त्रीच्या रागाने उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची. अनैतिक नात्यांचा शेवट हा कधीच चांगला नसतो, पण या सगळ्या गदारोळात हरवलेली त्यांची 2 निरागस मुले, त्यांच्या आयुष्यात ना आता बाप राहिला ना त्यांची आई. त्यात त्यांची काय चुकी? आईनं किंवा वडिलांनी असे अनैतिक संबंध किंवा वाईट काही काम करण्याआधी आपल्या मुलांचा विचार 1000 वेळा करायला हवा की पुढे त्यांचे काय होईल. या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या.